मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक सभेमध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं. 4 महिने झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाहीत. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कानच राहिलेले नाहीत. या 3 माकडांसारखी अवस्था झालेली आहे. एकाच्या तोंडावर, एकाच्या डोळ्यावर आणि एकाच्या कानावर हात आहेत. आता कुणाला सांगावं, कोणता भोंगा वाजवावा ज्यामुळे या 3 माकडांचं तोंड उघडेल, अशी खरमरीत टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. संताजी धनाजी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आम्ही पाहतोय या सगळ्या राजकीय पक्षानं धर्म आणि जात व्यवस्थित नेऊन टाकलेला आहे. धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्यात व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. आज माझा बाप आत्महत्या करतोय, आम्हाला चीड येत नाही. आमच्या सोयाबीनचे भाव 7,000हून 4,000 विकावं लागले, 4,500 3,500 विकावं लागले, 8-9 हजाराचा कापूस 7,000 विकावं लागला. तरी मात्र आम्ही पाहतोय एकही संताप नाही, राग नाही, रोष नाही, कधी कोण बॅनर छापलं नाही. येण्याची प्रक्रिया जे थांबली आहे ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकदीनं आम्ही पाहतोय. रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे ती वेळ आमच्यावर आली आहे. मित्र, ही खरी महत्व डाव प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र, येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. 4 महिने झाले. अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब त्याले कानच राहिले नाही. हे 3 बंदरों की तरह अवस्था हो गई. एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर आहे. आता कोणालाच सांगा कोणता भोंगा वाजवाव म्हणजे हे 3ही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघडल. लढाई मोठी आहे, लहान लढाई नाही आहे. ही जाती धर्माची लढाई नाही आहे. तुम्ही आपोआप पेटणार. टीव्हीच्या न्यूजवरून तुम्ही सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी ही लढाई लक्षात घ्या. सत्तेत जाची लढाई नाही आहे. मी तो म्हणतो बरं झालं पडलो. किमान इतका वेळ तर भेटून राहिला ना. आमदार म्हणून बच्चू कडू, काही लोकांना असं वाटत असेल का बच्चू कडूची ताकद आमदारकीत लपलेली आहे. त्यांना हे माहित नाही बच्चू कडूची ताकद बच्चू कडू मध्येच लपलेली आहे, आमदारकीमध्ये नाही.